स्वर्गीय गंगाधररावजी पांपटवार वैद्यकीय सहकारी संस्था आणि टीचर्स क्लब सेवा अभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी साहित्यामधील अत्यंत मोठा वाटणारा हा जो पुरस्कार आहे तो साहित्याचा पुरस्कार हा यावर्षी आदरणीय देवीदासजी फुलारी सर यांना मिळालेला आहे। त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार। देवीदास फुलारी सर हे नाव घेतल्याबरोबर नांदेड शहरालाच नव्हे तर महाराष्ट्रात सर्वांना परिचित असणारं हे नाव आहे। अनेक दिवसापासून जवळपास देवीदास फुलारी सरांच्या साहित्याचा अभ्यास केला तर आपल्याला असं लक्षात येतं की 15 पुस्तकांची निर्मिती आदरणीय देवीदास फुलारी सरांनी केलेली आहे। माझ्यासारख्या असंख्य नवोदितांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। कथाकथनाच्या बाबतीमध्येही आपण बघितलं तर ते कथाकथनही खूप छान करतात। त्यांच्या आवाजामध्ये कविता ऐकण्याचा जो आनंद असतो तोही आगळा वेगळा आनंद आहे। तर आज आपण या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण सरांशी बोलणार आहोत। तर सर, मी पहिला प्रश्न असा विचारतो की हा जो पुरस्कार आपणास मिळालेला आहे हा पुरस्कार मिळाल्याबरोबर आपणास काय वाटले? काय पहिली स्वाभाविकपणे जेव्हा माझ्याकडे आले त्यांनी पुरस्कार स्वीकारा अशी विनंती केली, मला आनंद झाला। पहिली प्रतिक्रिया तीच होती माझी, चला छान झालं पुरस्कार मिळाला। पण मी थोडासा आत्मपरीक्षण करणारा माणूस आहे। पहिल्यांदा असं वाटलं मला की जीवन गौरव हा आयुष्यभर खूप कामं केल्यावर उत्तार वयामध्ये हा द्यायचा पुरस्कार आहे। तेव्हा गमतीनं वाटलं मला की आता आपलं पण वय होऊ लागलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी की पुरस्कार मिळाला म्हणजे आपली जबाबदारी वाढते। एखादा पांथस्थ प्रवास करत मजल दरमजल करत आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि काही क्षण झाडाखाली तो थांबतो विसावा घ्यावा म्हणून, आणि तो विसावा घेतो आणि एक वेगळी ऊर्जा घेऊन परत प्रवासाला निघतो। तर पुरस्कार हे असे विसाव्यासारखे असतात। तर आपली जबाबदारी वाढते यामुळं की आपल्याला हा पुरस्कार मिळाला तर आपली जबाबदारी अधिक वाढलेली आहे। किंबहुना असे पुरस्कार मिळाल्यावर संयोजकाची एक इच्छा असते की त्यांनी अधिक कार्यप्रवण व्हावं आणि खूप काम करावं। माझी प्रतिक्रिया अशी, मी थोडासा विचार करू लागलो की ह्या पुरस्कारामुळं जीवन गौरव हा पुरस्कार मला त्या अर्थानं पहिल्यांदा आहे जीवन गौरव या नावानं, तर मला असं वाटलं की आपली जबाबदारी आता वाढलेली आहे आणि आपण आता अधिक काम करावं लागतं असं मला क्षणभर वाटलं। सर, आता मी आपणास काही यावर फार बोलणार नाही, परंतु एक सांगतो की जीवन गौरव पुरस्काराच्या अनुषंगाने जर विचार केला तर माणूस किती वयस्क आहे यापेक्षा मी एक थोडंसं सांगेल की दिवाकर कृष्ण यांनी 3 पुस्तकं निर्मिती केलेली आहे। सायंत्रिक 18 कथा आहेत त्यांच्या किंवा सात्विक 21 कथा आहेत। एकीकडे 500 कथा लिहिणारे, 1200 कथा लिहिणारे आपटे असतील, असे मोठे मोठे साहित्यिक आहेत। त्यांची आणि दिवाकर कृष्णाची जेव्हा आपण तुलना करतो सर तेव्हा दिवाकर कृष्ण सुद्धा आपल्याला तेवढेच तोलामोलाचे वाटतात, नाही का? आणि म्हणून तुम्हाला जे जीवन गौरव पुरस्कार दिला वय झालं असं मला वाटत नाही। तर माझं मत असं आहे की या साहित्य क्षेत्रातलं आपलं योगदान हे नक्कीच अधोरेखित करणारं आहे असं मला वाटतं, आणि म्हणून तुम्हाला हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे असंच गजानन पांपटवार यांना वाटत असावं असं माझं मत आहे। एक थॉर्न बर्ड नावाचा एक फार महत्त्वाचं पुस्तक आहे, खूप मोठी कादंबरी आहे। अच्छा। त्याच्यामध्ये एक सुंदर कथा आहे, 1 मिनिटाची कथा आहे। म्हणजे आता जी तुलना केली तुम्ही की किती लिहिलंय आणि काय लिहिलंय, तर थॉर्न बर्ड ही जी कादंबरी आहे ना, या कादंबरीमधला एक मिनिटाची कथा अशी आहे की हा जो थॉर्न बर्ड आहे, कंटक पक्षी, अनेक व्याख्यानामध्ये मी ही कथा सांगतो निर्मितीच्या संदर्भात। तर हा जो कंटक पक्षी आहे तो आयुष्यामध्ये फक्त एकदाच गातो। त्याला जेव्हा गाण्याची प्रबळ इच्छा होते तेव्हा तो असमंतामध्ये इकडे तिकडे फिरतो आणि अणुकुचीदार काटा कुठे आहे पाहतो, आणि हा अणुकुचीदार काटा पाहून त्या काट्याला तो सरळ करतो आणि अतिशय उंच त्या काट्याच्या दिशेने उंच जातो, आणि प्रचंड वेगाने हा कंटक पक्षी येतो आणि त्या काट्यावर आपलं शरीर सगळं टाकून देतो, आणि तो अणुकुचीदार काटा त्याच्या हृदयातून आरपार जातो आणि त्याच्या चोंचीतून एक क्षणभराचं गाणं बाहेर पडतं। आणि असं म्हणतात की त्यावेळेस सगळी सृष्टी शांत होते, सगळी सृष्टी कानाच्या ओंजळी करून ते क्षणभराचं गाणं थॉर्न बर्डचं, कंटक पक्ष्याचं ऐकते आणि तो पक्षी मरतो।
तेव्हा किती लिहिलं आणि काय लिहिलं याला फार सुंदर विवेचन तुम्ही अगदी केलेलं आहे. बरोबर आहे. हेच मला म्हणायचं होतं की जीवन गौरव पुरस्कार मिळण्याच्या पाठीमागचा हाच उद्देश संयोजकाचा असावा. सर, मी आता थोडंसं सर्वांच्यासाठी बालपणाच्या मध्ये जाऊ इच्छितो. हो. आपल्या बालपणाबद्दल आपण काय सांगू इच्छितो? नांदेड जिल्ह्यातील गोरठा नावाचं गाव आहे. तिथं संत कवी दासगणू यांची समाधी आहे. त्या गावात माझा जन्म झाला. वडील कोरडवाहू शेतकरी, एक 10-12 एकरचा जमिनीचा शेतीचा तुकडा, त्यात आम्ही 7 भावंड, आणि तसं काही फार चांगली परिस्थिती नव्हती, प्रतिकूल परिस्थिती होती. पण संत कवी दासगणूचं प्रतिष्ठान असल्यामुळं अनेक मान्यवर तिथं लोक भेटी देत होते. म्हणजे जयंत नारळीकर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकृतीचे आध्यात्मिक सामाजिक कार्य करणारे. तिथं एक संत वाङ्मयाची आवड मला निर्माण झाली. संत वाङ्मयाची आवड निर्माण झाली याचा अर्थ मी अलीकडे कर्मकांड हा शब्द मुद्दाम वापरतो की याच्या पलीकडे जाऊन मला संत वाङ्मयामध्ये समतेचा संदेश आहे. तेव्हा या पलीकडे जाऊन मी तर नेहमी व्याख्यानात म्हणतो की संत वाङ्मयांचं पुनर्मूल्यांकन व्हायला पाहिजे. तेव्हा आधुनिक महिपती म्हणून संत कवी दासगणूंचा उल्लेख झाला. तिथं असे मान्यवर मी ऐकू लागलो आणि मला संत वाङ्मयाची पहिल्यांदा आवड निर्माण झाली आणि तिथून वाङ्मयाकडे वळलो मी. घरात वडील वारकरी होते, पंढरपूरची वारी करायचे आणि घरातही तसं वातावरण होतं. त्यामुळं संत साहित्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम माझ्या व्यक्तिमत्वावर झाला आणि तिथूनच खऱ्या अर्थानं प्रवासाची सुरुवात झाली. सर, मी हाच प्रश्न विचारणार होतो बालपणाच्या नंतर की आपण साहित्याकडे कसं वळाल. पण दुसरा एक प्रश्न माझ्या मनामध्ये आहे की सुरुवातीला तुम्ही जेव्हा कॉलेजच्या मध्ये शिक्षण घेत होतात तेव्हा शिक्षण घेत असताना सहसा आपण सगळेच पाहतो की साहित्य क्षेत्रामध्ये येणाऱ्या बऱ्याच लोकांकडे मी पाहतो तेव्हा प्रेम कविता मोठ्या प्रमाणामध्ये लिहिल्या जातात, कारण तो प्रेम कविता लिहिण्याचाच कालावधी असतो, ज्याला गोल्डन डेज वगैरे असं काहीतरी म्हणतात. मग अशा काळामध्ये सुद्धा आपण प्रेम कवितेच्या ऐवजी कविता क्रांतीच्या अशा सामाजिक आशयाच्या कविता लिहिण्याचं काम केलं, तर मला हे जरा थोडंसं नवल वाटतं. तर काय सांगू शकाल सर याबद्दल आपण? फार छान प्रश्न विचारला तुम्ही. कविता क्रांतीच्या मी आज एवढ्या प्रवासानंतर थोडंसं मागे वळून पाहतो तेव्हा अभिव्यक्तीच्या बाबतीत कदाचित कविता क्रांतीच्या मधल्या कविता थोड्या कमी असतील. पण हायस्कूलला मी उमरीला होतो, तिथं प्राचार्य ग.पी. मनूरकर होते. अतिशय साधा माणूस, गुड बाय बुड्डी कथाकार, अतिशय साधा माणूस आणि साधी राहणी, उच्च विचारसरणी ज्याला म्हणतात, आणि ताकदीचा कथालेखक. ते माझे गुरुजी होते, ते मराठी शिकवत असत. त्याचा एक परिणाम माझ्यावर झाला. आणि मनोरकर गुरुजींचं वैशिष्ट्य होतं, ते मोठमोठे व्याख्या ते उमरीला बोलत असत. नरहर कुरुंदकर, आरम बोराडेसारखी माणसं जिथं ऐकली मी, प्राचार्य राम शेवाळकर. तिथं एक माझ्या व्यक्तिमत्वाला, ज्याला भरणपोषण म्हणतात, एक चांगली चालना मिळाली. पुढे शास्त्री महाविद्यालय धर्माबादमध्ये गेलो मी आणि मला सांगायला दुःख होतं की आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपण फुले शाहू आंबेडकरांचं नाव घेतो, दिवस जात नाही आपला त्यांचं नाव घेतल्याशिवाय, पण खऱ्या अर्थानं अजूनही समता खेड्यामध्ये प्रस्थापित झाली नाही. विषमतेची दरी आहे आणि एका अर्थानं अजूनही खेड्यापाड्यामध्ये सरंजामशाही ज्याला म्हणतात ती आहे. ते कुठेतरी मला शल्य होतं आणि ते शल्य टोचत होतं आणि त्यातून ही निर्मिती झाली कविता क्रांतीच्या. करा असेच क्रूर हल्ले अन घाला घाव, करा असेच क्रूर हल्ले अन घाला घाव, जखमा जपत जाईल यातनांचा गाव. तर ही कविता लिहिली मला फमू शिंदे यांची प्रस्तावना होती. त्याने फार त्या प्रस्तावनेत या कवितेचा उल्लेख केला. ते म्हणाले की हल्ले करा आम्ही सहन करतो असा या कवितेचा आशय नाही. तुम्ही हल्ले करत राहा आणि एक दिवस हा गाव, यातनांचा गाव तयार झाला की मग तिथून खऱ्या अर्थानं बंडखोरी सुरू होईल, हल्ले परतून लावतील, एक सामूहिक मन तयार होईल. तेव्हा फार सुंदर प्रस्तावना त्या काळात, मी नव्यानंच कॉलेजला शिकत होतो, फमू शिंदेंची प्रस्तावना होती. त्यामुळं स्वाभाविकपणे हे सगळे पडसाद माझ्या व्यक्तिमत्वावर घडत गेले. आणि हाच प्रश्न मला आमचे मराठीचे प्राध्यापक होते, प्राध्यापक सुभाष देसाई, त्यांनी हाच प्रश्न मला विचारला, तर अरे या वयामध्ये प्रेम कविता लिहितात मुलं आणि तू ही सामाजिक आशयाच्या कविता लिहितोस. पण त्या कवितेमुळं मलाही चांगलं नाव दिलं आणि एक वेगळ्या पद्धतीनं सामाजिक घटनांचा अन्वय लावायची एक मला पद्धत, संधी मिळाली.
सर दुसरा एक प्रश्न असा की अक्षर नारायणी नावाचं तुमचं एक बऱ्यापैकी गाजलेलं एक पुस्तक हो. मी ऐकून आहे. तर त्या पुस्तकाच्या मध्ये 11 कवयित्रीच्या कवितेवर आपण लिहिलेलं आहे. हो. तर या पुस्तकाच्या निर्मिती पाठीमागचा काय हेतू सर? मी सुरुवातीला सांगितलं की संत वाङ्मयाची आवड आहे, पण त्यातल्या त्यात बंडखोर जे आहेत संत जनाबाई. डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी, पंढरीच्या पेटी लावेले पाल, मनगटावरी तेल घाला तुम्ही, त्यावेळी लिहिली जनाबाईनं. आणि त्या अभंगामध्ये जनाबाई म्हणते की देवा, लोक म्हणू लागले की जनाबाई वेडी झाली आणि ती पंढरपूरला जाते, तेव्हा तिनं प्रत्यक्ष विठ्ठलाला सांगितलं की देवा मी वेसवा आहे आणि तुझ्या दारात आले. तर तो एक स्त्रीवाद तिथे कुठेतरी मी शोधू लागलो आणि वेगवेगळ्या संत वाङ्मयाची आवड निर्माण झाली आणि कवितेची आवड निर्माण झाली. कवितेची आवड निर्माण झाल्यावर आजच्या ज्या आधुनिक कवयित्री आहेत ह्या आधुनिक कवयित्रींचा मी अभ्यास करू लागलो आणि वेगवेगळ्या प्रकृतीच्या कविता मी वाचू लागलो. अनुराधा पाटलापासनं मीरा शंकरपर्यंत अशा 11 कवयित्रींचा धांडोळा घेतला. मी स्वतःला समीक्षक समजत नाही, आस्वादक समीक्षा आहे असा शब्द बऱ्याच वेळा लोक वापरतात. समीक्षा वगैरे करत नाही, पण प्राध्यापक राग जाधव सरांच्या हस्ते पुण्याच्या पत्रकार भवनमध्ये याचं प्रकाशन झालं. तेव्हा प्रकाशन सोहळ्यामध्ये सहसा प्रोत्साहन देतात लोक. तर त्यांनी जे कौतुक केलं, त्यांनी मानुषी शब्द वापरला सरांनी, राग जाधवांनी. ते स्त्रीवादी शब्द नाही वापरला त्यांनी. ही कविता मानुषी आहे आणि ह्या कविता जी कविता हृदयाला माझ्या भिडली त्यात आसावरी काकडे आहेत, ललिता गादगे आहेत. तर त्यांचा कविता संग्रह मी निवडला की आसावरी काकडे यांचं खूप मोठं नाव आहे. घरंगळावे वाटले की कुठूनही ओघळते पाणी, आपण मात्र बंदिस्त देहाच्या आकारात. इतकी सुंदर कविता आहे की मग आपल्यावर वेगवेगळे संस्कार होतात, आम्हाला असं वागू नये तसं वागू नये आणि पाणी जसं घरंगळत जाते तसं आपल्याला वागता येत नाही, ही खंत आहे. मला एका कवितेचा उल्लेख करावा लागेल डॉक्टर राम, की ललिता गादगे यांच्या कविता वाचून मी एवढा अस्वस्थ झालो की एक स्त्री मजुरी करायला कामावर जाते, दिवसभर काम करून येते, संध्याकाळी नवरा दारुडा आहे आणि घरी आल्यावर तो दारू पिऊन येतो. ही बिचारी दिवसभर काम करून येते, स्वयंपाक करून 2 भाकरी करून पोटात टाकाव्यात असं म्हटल्याबरोबर नवरा दारू पिऊन येतो आणि तिच्या पेकाटात लात मारतो आणि म्हणतो, तू काम करायला गेली होतीस का मुकादमासोबत नखरे करायला गेली होतीस? तिची कविता वाचली मी आणि क्षणभर त्या कवितेवर थांबलो. ती कविता अशी आहे की दिवसभर डोक्यावर ओझं वाहून मी घरी आले, घरी आल्यावर नवऱ्यानं पेकाटात लात हाणली आणि म्हणाला, काम करायला गेली होतीस का मुकादमासोबत नखरे करायला गेली होतीस? तेव्हा असं वाटलं की कुणीतरी माझं अंग चिरून माझ्या अंगात मिरचू भरलं की काय. वाटलं हे खोपटं सोडून द्यावं आणि झनान पळून जावं कुठंही, पण जावं कुठं? म्हणतात ना, बाईचं जिणं म्हणजे कणकेचा गोळा, बाहेर गेलं तर कावळे कुरतडतात, घरात राहिलं तर उंदीर. तर ही अशी जी कविता आहे, या कवितेवर मग मला अभिव्यक्त भाव वाटू लागलं आणि यातून अक्षर नारायणीची निर्मिती झालेली आहे. सर अजून एक प्रश्न की तुमचं 5 आऱ्यांचं चाक या कादंबरीवर इतकी चर्चा झाली, तुमचं कौतुकही झालं, हे मला मान्य आहे. पण जेवढं तुमचं कौतुक या कादंबरीने केलं तेवढंच तुम्हाला यामधून विरोध झालेला मला आठवतो. बरोबर, फार विरोध झाला या कादंबरीला. खरंय. तर याबद्दल आपलं काय, या विरोधाबद्दल आपण काय बोलू? कसं आहे, आपण प्राचीन वाङ्मयातले जे मिथक आहेत ना ते आपल्या पद्धतीनं तर्क लावून करायचे असतात. मी कॅरेक्टर निवडलं महाभारतातील द्रौपदी यज्ञसेनी. तिला 5 नवरे होते आणि 5 नवऱ्यासोबत तिचे संबंध कसे असतील एक मानवी जीवनातून मी तिच्यातलं देवत्व सगळं बाजूला काढलं आणि ज्याला मी माझ्या कादंबरीचा खलनायक जो आहे तो धर्मराज आहे, युधिष्ठिर, की तिचं वस्त्रहरण होऊ लागलेलं आहे. दुर्योधन आणि सगळी मंडळी तिचं वस्त्रहरण भर सभेमध्ये करू लागलेत आणि तिचे पती काहीच करू शकत नाहीत. हे 4 भाऊ द्वेषाने उठतात, त्यांना राग येतो, पण धर्मराज त्यांना गप्प करतो तत्वाच्या नावाखाली, धर्माच्या नावाखाली. तेव्हा कादंबरी ही माझ्या कादंबरीचा खलनायक हा धर्मराज आहे. आणि आपल्याकडे जे पारंपरिक लोक आहेत की ज्या जुन्या पद्धतीने विचार करतात त्यांना प्रचंड राग आला. असं एका मिनिटात प्रसंग सांगतो. रात्रीचे काहीतरी 11-11:30 वाजले होते. लँडलाईनला मला फोन आला पुण्यावरून आणि ते म्हणाले, देविदास फुलेरे आहेत का? म्हणलं मी बोलतो. मी म्हणले एक वाचक बोलतो. म्हणले तुमचं वय किती आहे? तर त्यावेळेस माझं वय काहीतरी 50-52 होतं. तर ते म्हणले माझं वय 77 वर्ष आहे, तुला अरे तुरे बोलायला हरकत नाही, तुझी कादंबरी वाचून पूर्ण केली मी, पण आता एक तुला सांगतो म्हणे की यापुढं अशा कादंबऱ्या लिहू नको. मी म्हणलं काका काय झालं?
ते म्हणाले की त्या धर्मराजाला आम्ही सकाळी, तो वंदनीय आहे, सकाळी उठून आम्ही त्याला नमस्कार करतो, त्याला तू खलनाय केलंस कादंबरीमध्ये धर्मराजाला, त्यामुळं असं काही लिहित जाऊ नको. आणि माझ्या 350 पानाच्या कादंबरीमधले संदर्भ इतक्या सुंदर पद्धतीने देत होते ते. मी म्हणलं काका तुम्ही मला शिव्या घाला, माझा राग आला तर हरकत नाही, पण तुम्ही आज माझ्या समोर नाहीत, तुम्ही माझ्या समोर असला असतं तर मी तुमच्या पायावर माझं डोकं ठेवलं असतं. की वाद होऊ शकतात, पण 350 पानाची कादंबरी एवढ्या पद्धतीनं आणि किती याच्यानं तुम्ही वाचली, त्यामुळं बऱ्याच लोकांनी कौतुक केलं. माझं नाव पण झालं, दिलीपराज प्रकाशन पुण्याने कादंबरी काढली आणि टीका पण झाली. आणि मला वाटतं टीका झाली पाहिजे, आपल्यालाही आरती वळून घ्यायची सवय असता कामा नये. आपल्या कादंबरीवर साधक वादक चर्चा झाली पाहिजे असं वाटतं मला. तुम्ही हे सगळे प्रकार, साहित्यामधले वेगवेगळे प्रकार आहेत, कथा आहे, कादंबरी आहे, नाटक आहे, पण तुम्ही देवीदास फुलारी म्हटलं की कविता हा एक संबंध दिसून येतो. मग तुम्ही काय वळला? कविता हा माझ्या अतिशय आवडीचा प्रकार आहे. कविता कुणाची मला माहिती नाही. कवितेला मी आदर्श आमचे दादा प्राध्यापक गणेशराव सोनाळे यांना मानतो. फार तरल आणि भाव कविता आहे. तर बोलताना काहीतरी कवितेचे संदर्भ द्यायचे, ते कोणाची कविता आहे माहीत नाही, की रस्त्याने एक माणूस चाललेला आहे आणि त्याला आपल्या दारिद्र्याविषयी प्रचंड चीड आहे, की आपल्याला दारिद्र्य आहे, माझ्या पायामध्ये चप्पल नाही, रस्त्यानं जाताना खडे टोचू लागलेत, हे दुःख त्याला आहे. रस्त्यानं जाताना पुढं एक माणूस बघतो, तो त्याला दोन्ही पाय नाहीत, तो तिथं बाजूला बसलेला आहे. मग एक कवितेची निर्मिती होती. मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, मी चालत होतो रस्त्याने अनवाणी, डोळ्यात माझिया म्हणून आले पाणी, संपलेच रडणे माझे जेव्हा तो मज दिसला, शेजारी माणूस बसला पायच नव्हते त्याला. अरे तुला चप्पल नाही याचं दुःख आहे, पण ज्याला पायच नाहीत त्याचं काय? तर ही कविता असं आपल्याला काहीतरी देत राहते. निर्मितीची प्रक्रिया सांगणं अवघड आहे, नाही सांगता येत असं, पण स्वाभाविकपणे अशा याच्यामुळे मी कवितेकडे जास्त आकर्षित झालेलो आहे. काही हरकत नाही सर, आपल्याशी जर असं बोलत गेलो तर भरपूर बोलत जाईन मी. खरं तर आपली रात्रभरात आहे नावाचा एक कविता संग्रह येतो आहे, असं मी फेसबुकवरती बघितलेलं आहे. याबद्दलही खरंच बोलायचं होतं. वेळेचा अभाव आणि या सगळ्या गोष्टीमुळे मी अधिक आपणास जास्त प्रश्न विचारू शकत नाही, वेळेचा मर्यादा असल्यामुळे. नाहीतर असं बोलत गेलो तर तुमचं हे सगळं ऐकतच जावं अशा प्रकारची एकूण तुमची भाषाशैली असेल, तुमचा अभ्यास असेल, एकूण तुमचा साहित्याचा सगळा अभ्यास आम्हाला माहिती आहे. परंतु सर की मी आपणास हे सांगू इच्छितो की हा जो काही जीवन गौरव पुरस्कार आपणास मिळालेला आहे त्याबद्दल आम्हा सर्वांना तर आनंद आहे. परंतु या जीवन गौरव पुरस्कार देणाऱ्या जे गजाननजी पांपटवार आहेत, जे स्वर्गीय गंगाधरराव पांपटवार यांचे मुलगा आहेत, आणि त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप चांगलं काम आहे आणि ते दरवर्षी हा सगळा पुरस्कार देत आहेत. तर हा पुरस्कार तुम्हाला भेटल्याबद्दल आम्हा सगळ्या साहित्यिक मंडळामध्ये सुद्धा खूप आनंदाचं वातावरण आहे. फक्त जाता जाता शेवटचा एकच प्रश्न विचारतो की थोडक्यामध्ये आपण नवोदितांना काय सांगणार आहात या पुरस्काराच्या माध्यमातून आणि साहित्य निर्मितीच्या माध्यमातून? अगदी थोडक्यामध्ये या प्रश्नाचं उत्तर देऊ आपण. जर एक शेवटी एखादी 4 ओळी जर आमच्या सगळ्या रसिक मायबापांना जर केलात तर ते मला अजून सांगतात. नवोदितांनी खूप वाचावं, चिंतन करावं आणि अभिव्यक्त व्हावं. लिहिण्याची घाई करू नये. मी लिहिणाऱ्याला कधी त्या नाउमेद करत नाही. मी तुम्हाला माहिती आहे की कविता आणि कवडचे नावाचं सदळ चालवलं दैनिक सकाळमध्ये. मी वर्षभर 51 कवींवर लिहिलं मी, त्यातले 15 लोकांचे कविता संग्रह आहेत. त्यामुळं पण नवोदितांनी अधिक वाचावं, चिंतन करावं आणि मग अभिव्यक्त व्हावं, ते त्यांच्यासाठी चांगलं राहील. आणि कवितेचा उल्लेख म्हटला तर एक पूर्ण कविता नाही, वेळेच्या अभावी एक 4 ओळी घेतो मी. आपल्या गावाचं वर्णन. कुठे आहे आज माझा गाव सांगा, कुठे आहे आज माझा गाव सांगा, कौरवाच्या रांगा कान्हा घरी, कुठे आहे आज माझा गाव सांगा, गोठ्यातल्या गायी कसायाच्या दारी, गोठ्यातल्या गायी कसायाच्या दारी, वासरे बिचारी भांबावली, कुठे आहे आज माझा गाव सांगा. आणि शेवटी
सरते सरिता व्याकुळ ती मासे, सरते सरिता व्याकुळ ती मासे, मातीचे उसासे गावभर कुठे आहे आज माझा गाव सांगा, कौरवाच्या रांगा कान्हा घरी कुठे आहे आज माझा गाव सांगा. शेवटी संयोजक म्हणून पांपटवार आपण मुलाखत घेतली, गजानन पांपटवार यांच्याविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपणा सर्वांविषयी मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. मी सुद्धा मुलाखत घेत असताना गजानन पांपटवार सर यांचे आभार यासाठी मानतो की आपणासारख्या एका दर्जेदार साहित्यिकांना जीवन गौरव पुरस्कार दिला. आपण या ठिकाणी आलात, आमच्याशी बातचीत केली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार सर. धन्यवाद.